एक क्षणाचा विराम. नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या माहितीपटामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा यंत्राचं रहस्य उलगडणार आहोत जे आपल्या सगळ्यांच्याच घरात असतं, पण त्याचं काम कसं चालतं हे खरं तर एका जादूच्या पेटीपेक्षा कमी नाही. आपण रोज लाईट लावतो, पंखा, टीव्ही, फ्रिज कितीतरी गोष्टी वापरतो नाही का? आणि मग महिन्याच्या शेवटी हातात येतं एक बिल, ज्यावर अगदी अचूक आकडा लिहिलेला असतो. पण कधी विचार केलाय की आपण नेमकी किती वीज वापरली याचा इतका परफेक्ट हिशोब ठेवला कसा जातो? चला तर मग या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया. बघा, विजेचं मोजमाप करणं ना हे फक्त आपल्या बिलापुरतं मर्यादित नाहीये. खरं तर अख्खी इलेक्ट्रिकल सिस्टम सुरळीत आणि सुरक्षितपणे चालवण्यासाठी हे खूपच गरजेचं आहे. आणि गंमत म्हणजे ही शक्ती किंवा ज्याला आपण पॉवर म्हणतो ती मोजायला आपलं नेहमीचं व्होल्टेज किंवा करंट मोजणारं मीटर चालत नाही. त्यासाठी एक खास ह्याच कामासाठी डिझाईन केलेलं उपकरण लागतं. आणि ते खास उपकरण म्हणजे वॅट मीटर. हो, अगदी बरोबर ओळखलत. आपल्या घराबाहेर किंवा आत जे मीटर लावलेलं असतं ना, ते मुळात एक आधुनिक वॅट मीटरच असतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वॅटमीटर म्हणजे असं इन्स्ट्रुमेंट जे कोणत्याही क्षणी म्हणजे अगदी ह्या क्षणी एखादं उपकरण किती विद्युत शक्ती वापरतंय हे वॅट्समध्ये मोजून सांगतं. आता वॅटमीटरचे सुद्धा दोन मुख्य प्रकार आहेत. एक असतो डायनामोमीटर, जो AC आणि DC दोन्ही प्रकारच्या करंटवर काम करतो. आणि दुसरा आहे इंडक्शन वॅटमीटर, जो फक्त AC करंटवर चालतो, म्हणजे आपल्या घरात जो करंट येतो त्यावर. आणि म्हणूनच आज आपण याच इंडक्शन वॅटमीटरच्या कामाची पद्धत जरा जवळून पाहणार आहोत. चला तर मग, या मीटरच्या आत जरा डोकावून पाहूया की यात असं आहे तरी काय जे विजेच्या प्रत्येक कणाचा हिशोब ठेवतं. बरं, ही आहे इंडक्शन वॅटमीटरची अंतर्गत रचना. आता वरवर पाहिलं तर हे जरा कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं, पण घाबरू नका. यातले मुख्य खेळाडू फक्त 3च आहेत. 2 कॉइल्स, 2 मॅग्नेट्स आणि एक चकती. चला, आता या प्रत्येकाची भूमिका काय आहे ते समजून घेऊया. या मीटरचा खरा जीव आहे ना, तो त्याच्या 2 मुख्य इलेक्ट्रोमॅग्नेट्समध्ये आहे. एक आहे प्रेशर कॉईल, ही व्होल्टेजवर लक्ष ठेवते. आणि दुसरी आहे करंट कॉईल, ही विजेच्या प्रवाहावर म्हणजे करंटवर नजर ठेवते. या दोघांची कामं अगदी ठरलेली आहेत, वाटून घेतलेली आहेत. प्रेशर कॉईल थेट सप्लायच्या व्होल्टेजला मॉनिटर करते, तर करंट कॉईल आपण जे काही उपकरण चालू केले त्यातून वाहणाऱ्या करंटला मोजते. म्हणजे असं समजा की एक व्होल्टेजचा पहारेकरी आहे तर दुसरा करंटचा. आणि या दोन्ही पहारेकऱ्यांच्या बरोबरमध्ये त्यांच्या मॅग्नेटिक फील्डच्या प्रभावाखाली बसवलेली असते एक हलकी ॲल्युमिनियमची चकती. हो, हीच ती चकती आहे जी जुन्या मीटर्समध्ये आपल्याला गोल गोल फिरताना दिसायची, आठवलं? तर मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे सगळे भाग मिळून विजेचा वापर मोजतात तरी कसे? ह्यामागे ना फिजिक्सचं एक जबरदस्त तत्व आहे. असं समजा की ही एक प्रकारची मॅग्नेटिक जादूच आहे. आता बघा, हे किती इंटरेस्टिंग आहे. जेव्हा वीज वाहू लागते तेव्हा त्या दोन्ही कॉइल्स आपापली मॅग्नेटिक फील्ड्स तयार करतात. आता कल्पना करा, जसं आपण पाण्यात बोट फिरवल्यावर छोटे छोटे भोवरे तयार होतात ना, अगदी तसंच. ही मॅग्नेटिक फील्ड्स त्या ॲल्युमिनियमच्या चकतीमध्ये विजेचे सूक्ष्म भोवरे तयार करतात. यांना म्हणतात एडी करंट्स. आणि मग खरी जादू होते. ही मॅग्नेटिक फील्ड्स आणि हे विजेचे भोवरे यांच्यात एक जुगलबंदी सुरू होते, जी त्या चकतीवर एक फिरणारी शक्ती म्हणजे टॉर्क तयार करते. जणू काही एक अदृश्य हातच त्या चकतीला फिरवतोय. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे की आपण जितकी जास्त वीज वापरू तितक्या वेगाने हा अदृश्य हात ती चकती फिरवतो. बरं, ही जादू कशी चालते हे तर आता आपल्याला कळालं. पण ही जादू अचूक काम करण्यासाठी मीटरची जोडणी म्हणजे त्याचं कनेक्शन अगदी योग्य असणं खूप खूप महत्वाचं आहे. आता इथे बघा, एकाच मीटरला जोडण्याचे हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. प्रश्न पडला असेल ना की एकाच कामासाठी या 2 वेगवेगळ्या पद्धती का बरं? तर यामागे खूप हुशारीचं कारण आहे. चला एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याला एका लहान बाळाचं वजन करायचंय. आपण त्याला थेट वजन काट्यावर ठेवू की आधी त्याला उचलून मग स्वतः काट्यावर उभं राहू? अर्थात आपण त्याला थेट काट्यावर ठेवू, बरोबर? कारण आपल्याला फक्त बाळाचं वजन हवंय, आपलं नाही. ही पहिली पद्धत कनेक्शन ए अगदी तसंच काम करते. जेव्हा लोड कमी असतो तेव्हा मीटर फक्त वापरली जाणारी वीज मोजतं, मीटरच्या स्वतःच्या कामासाठी लागणारी वीज नाही. आणि त्यामुळे रीडिंग एकदम अचूक मिळतं. आता दुसरी बाजू बघूया. कल्पना करा की आपल्याला एका खूप जड वस्तूचं वजन करायचं आहे.
ती वस्तू काट्यावर ठेवताच तिच्या वजनामुळे काटा थोडासा वाकू शकतो आणि रीडिंगमध्ये फरक पडू शकतो, बरोबर? मोठ्या लोडच्या बाबतीत विजेसोबतही थोडंफार असंच होतं. ही दुसरी पद्धत, कनेक्शन बी, त्या वाकण्याची किंवा त्या फरकाची भरपाई करते आणि त्यामुळे मोठ्यात मोठा लोड मोजतानाही आपल्याला अगदी अचूक रीडिंग मिळतं. म्हणजे या सगळ्यातून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते, मीटरच्या आतलं कामकाज समजून घेणं का महत्वाचं आहे. कारण त्यामुळेच आपल्याला हे कळतं की अचूक रीडिंगसाठी त्याची योग्य जोडणी करणं किती गरजेचं आहे. तर मग पुढच्या वेळेस जेव्हा हातात विजेचं बिल येईल ना, तेव्हा त्या आकड्याकडे फक्त एक आकडा म्हणून बघू नका. त्यामागे दडलेलं हे सगळं विज्ञान नक्की आठवा. आणि मग हा विचारही करा की आपण वापरत असलेल्या ऊर्जेचा प्रत्येक वॉटचा इतका अचूक हिशोब ठेवता येतो, तर ही माहिती आपल्याला एक अधिक जबाबदार ऊर्जा वापरकर्ता बनवू शकते का? आपल्या सवयी थोड्या बदलून बिल कमी करण्यासाठी आणि पर्यावरणासाठी एक चांगलं पाऊल उचलण्यासाठी ही अचूकता आपल्याला मदत करू शकते का? यावर नक्की विचार करा.